बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यामध्ये घरगुती सिलेंडर बुकिंगचा घोळ हा समोर आलेला आहे। ओटीपी न सांगताच भलत्यालाच सिलेंडर दिलेला आहे वाटल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। एकाचा सिलेंडर हा दुसऱ्यालाच दिल्याचा संशय व्यक्त होतोय। माझ्याकडे मागील 2 ते 3 दिवसात अशा 5-6 लोकांनी मला तक्रारी केली आहेत की आमच्याकडे OTP आली आहे आणि मेसेज आला आहे की सिलेंडर डिलिव्हर्ड झाला, परंतु सिलेंडर आमच्यापर्यंत पोहोच झालेला नाही। अशा तक्रारी माझ्यापर्यंत पण प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने मी सदर गॅस एजन्सी गुरुदेव गॅस एजन्सी राखांदूर यांच्या मालकांसोबत प्रत्यक्षात बोलणं केलं असता त्यांनी सदरचा सॉफ्टवेअरमध्ये काही चुका झाल्यामुळं असे मेसेज जात असल्याची मला सांगितले आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सूरज बागडे आपल्यासोबत जोडलेत। सूरज, आधीच सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे अनेक ग्राहक त्रस्त आहेत, आक्रमक आहेत आणि त्यात हा नवीन प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात काही पोलिसांना माहिती मिळालेली आहे, त्यांचा काही तपास सुरू आहे? नक्की जगदीश, आपण बघितलं तर जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याची समस्या गंभीर असताना आता ग्राहकाच्या सिलेंडर बुकिंग मध्ये घोळ होत असल्याचे दिसून येत आहे। HP कंपनीचे सिलेंडर बुकिंग केलेल्या ग्राहकाच्या आपोआप सिलेंडर डिलिव्हर होत असल्याचे चित्र समोर येत आहे। ग्राहक OTP घेऊन रांगेत लागले असता मात्र तुमच्या सिलेंडरची उचल झाली असल्याची एजन्सीकडून सांगण्यात येते। मात्र जे ग्राहक जे आहेत त्यांनी जे आहेत ते जे OTP त्यांची येते जेव्हा त्यांना सांगण्यात येते की तुमच्या सिलेंडरची जी आहे ते उचल झालेली आहे, बाकी नक्की नसली याच्यावर आम्ही एजन्सी धारकांना विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही जे लोकांचे पॅनिक होऊन जे आहेत ते 3-3 ते 4-4 पासबुक जे आहेत ते घेऊन बुकिंग करायला येत असतात आणि त्यामुळे जो OTP घेऊन येतो, जो आपला सिलेंडर घेण्यासाठी येतो त्याची जो नंबर येतो तो चालला जातो, त्यामुळे जो OTP जो नंबर आहे तो त्याचा एक्सपायर होऊन जातो, अशी सध्या माहिती येत ठीक आहे। आहे, पोलिसांना याची माहिती पोलीस दिली या असता प्रकरणाचा पोलिसांनी तपास करतायत। तुम्ही असेच जोडलेले राहा।